नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरू यांनी सैराट फ्लॉप झाला असता तर कोणत्या करिअरमध्ये काम केलं असतं त्याबद्दल तिने माहिती दिलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। रिंकू राजगुरू मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून घराघरात प्रसिद्धी झाली। नुसतं ती बेटर हाफ लव्ह स्टोरी चित्रपटातून झलकली। अशात तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैराटबद्दल सांगितले आहे। रिंकू राजगुरूने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली, त्यामध्ये तिला सैराटबद्दल विचारण्यात आलं होतं। यासह तिला तिच्या करिअरबद्दल तसे अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त कुठलं क्षेत्र निवडले असते याबद्दलही विचारण्यात आले। सैराटबद्दल रिंकूने तिच्या प्रतिक्रिया देत जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। रिंकू, समजा सैराट फ्लॉप झाला असता तर मग रिंकू राजगुरू आज कुठे असती? खरं अभिनय क्षेत्राची तिने निवड केली असती का? या क्षेत्रात तिने काम सुरू ठेवलं असतं का? असं विचारण्यात आलं होतं। त्यावर ती म्हणाली, नाही माहीत, परिस्थिती आपल्याला काय योग्य आहे काय नाही हे शिकवते, त्यामुळे मला माहीत नाही। कदाचित मला आवडते म्हणून प्रयत्न करत राहिली असती। कधीकधी चित्रपट चालत नाही पण कलाकारांनी चांगले काम केले असते। काही वेळा चित्रपट हिट ठरतो पण कलाकारांनी चांगले काम केले नसते। रिंकू पुढे म्हणाली, मी खूप लहान होती तेव्हा मला कलेक्टर व्हायचं होतं। थोडी मोठी झाल्यानंतर डॉक्टर व्हायचं होतं आणि 7वीला असताना चित्रपटात काम केलं। डान्स करणं मला शाळेपासूनच आवडायचं। 11वी-12वीपर्यंत आपल्याला कळतं की आयुष्यात पुढे काय करायचं आहे, ते मला कळण्याआधीच सगळं घडून गेलं होतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं माझं मत आहे। त्यामुळे मला नाही माहीत की मी काय केलं असतं। आई वडील शिक्षक आहे म्हणून मी शिक्षिकाही झाली असती किंवा डान्सची आवड असल्याने डान्सरही झाली असती, पण नेमकं काय झाले असते हे मला माहीत नाही। रिंकू पुढे सैराटनंतर काम करण्यासाठी संघर्ष करावा लागला का असं विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, सुदैवाने काम मिळवण्यासाठी मला संघर्ष नाही करावा लागला। माझ्याकडे काम चालून येत आहे। संघर्ष फक्त एवढं करावा लागतो की सातत्य ठेवावं लागतं कामात आणि अजून वेगळं काय करू शकतो, काय नवीन देऊ शकतो या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आणि हा संघर्ष सगळ्यांनाच करावा लागतो। रिंकू राजगुरूला पुढे आकाश ठोसर बरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावर ती म्हणाली, हो, आम्ही स्क्रिप्ट बघतोय, जर चांगली लव्ह स्टोरी असली तर नक्की करू। पुढे ती म्हणाली, पण सैराटनंतर मला लव्ह स्टोरीसाठी विचारणा झाली नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।